पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. तलासरी तालुक्यातील उधवा गावात आदिवासी संस्कृतीला जोपासण्यासाठी एक अद्वितीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये ढोल नाच, तूर नाच, कांबडी नाच, टिपऱ्या नाच, गौरी नाच, तारपा नाच, सांगड्या नाच इत्यादी आदिवासी नृत्यांचा समावेश होता. आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन उधवा ग्रामपंचायतीचे सरपंच निर्मला फर्ले, ग्रामसेवक ज्ञानेश तांडेल, एकता परिषदेचे डॉक्टर सुनील पराडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी पालघर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी, प्राध्यापक रामचंद्र थोरात, पत्रकार संदीप थोरात, माजी ग्रामपंचायत सरपंच रमेश घुटे, योगेश भोये आणि इतर अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या मुख्य उद्देशाबद्दल बोलताना डॉक्टर सुनील पराडे यांनी म्हटलं आहे की आदिवासी संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाचे आयोजन त्या संस्कृतीला सन्मान देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे यावर्षी पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उधवा गावातील मिसळपाड्यात आदिवासी संस्कृतीला समर्पित असा कार्यक्रम प्रथमच घेण्यात आला. डहाण मित्र न्यूज नेटवर्कमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आमचे मित्र संदीप थोरात हे पत्रकार आहेत, धडाडीचे पत्रकार आहेत, तरुण आहेत. नेहमी समाज विकासासाठी ते चांगल्या बातम्या देत असतात. तुमच्या आज या पाड्यामध्ये कार्यक्रम होता, आपलं काही मत आहे? सर्वप्रथम मी सगळ्यांना एक शुभेच्छा देतो आणि माझे नाव संदीप थोरात, उधवा येथे कार्यरत आहे मी. आणि गेल्या 5-6 वर्षापासून मी पत्रकारिता करत आहे आणि 5-6 वर्षापासून मी पूर्ण जगभरात फिरलो आणि आपला बहुमूल्य भारतात बहुमूल्य पालघर जिल्हा असा 100% घोषित केलेला. आणि या पालघर जिल्ह्यातील आपला पेसा गाव घोषित करूनही पेसाची अंमलबजावणी कोणी करत नाही. त्याच्यामुळे हा मी स्थानिक लेवलला मी पूर्ण अभ्यास करून आणि जे माझे भाऊ आहेत ते अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्षांना मी माझे विषय मांडले की आपण एक पेसामार्फत एक आपल्या आदिवासी संस्कृती संवर्धन यांचा एक कार्यक्रम देऊ. आणि या कार्यक्रमात पूर्ण महाराष्ट्रातून मला वाटतं हा पहिल्यांदाच कार्यक्रम होत आहे. आणि या कार्यक्रमात आपल्या आदिवासी संस्कृतीचे सर्व जे वाद्य आहेत, नाच आहेत, या सगळ्यांना आम्ही इथं बोलवून आणि ते वाद्य नाच आम्ही इथं त्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी इथं सगळ्यांनी बोलवलं आहे. त्याचप्रमाणे गावातले जे सवासने आहेत, भगत आहेत, नाच भगत आहेत, दिवस कार्य जे करतात ते भगत आहेत. आणि हे सगळं त्यांना आम्ही ढोलरीनं वगैरे प्रमाणपत्र देऊन त्यांना आम्ही सन्मानित केलेलं आहे. आणि त्यांना आम्ही एक फुलाची पाकळी त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच डहाणू मित्र या दैनिक समाजाचे गोविंदराव तिथं आलेले आहेत. त्यांनी आम्हाला इथं येऊन खूप सहकार्य केले आहेत. आणि ही बातमी जास्तीत जास्त प्रसिद्ध व्हावी ही आमच्या ग्रामपंचायतकडून त्यांना शुभेच्छा. धन्यवाद संदीप दादा. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम जितेंद्र गवळी, जितू गवळी, ढोलनाच चालू करा. अतिशय सुंदर असा हा ढोलनाच आणि नावाजलेला गाजलेला या महाराष्ट्राच्या आपल्या या भारत देशाच्या कानाकोपऱ्यात असा गाजलेला जोरदार आत्ताच नागपूरमध्ये सुरू झाला. ढोलनाचा महाराष्ट्र प्रत्येक कानाकोपऱ्यात गेलेला आहे. मागे नागपूरला जाऊन आले, त्याच्यानंतर मुंबईमध्ये 174 कलाबाहेर होते. त्यांचा आपला आदिवासी ग्रुप होता. ढोलनाचा हा सुद्धा तिथे होता आणि तिथे त्यांना प्रथम क्रमांक पटकावलेला आहे हा ढोलनाच. व्हिडिओ